काल मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळालेलं आपल्याला पाहायला मिळालं. मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं तशा पद्धतीचा GR सुद्धा काढलेला आहे आणि त्यानंतर ओबीसीचे कार्यकर्तेसुद्धा आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष्मण आगतेची आपण पत्रकार परिषद पाहिलेली आहे आणि माझ्यासोबत आता यशपाल भिंगे आहेत. सर, मनोज जरांगे पाटील यांच्या 8 मागण्यांपैकी सरकारने 6 मागण्या ह्या मान्य केलेल्या आहेत. या GRकडं कसं पाहता, काय सांगा? नाही, या GRच्या संदर्भामध्ये सध्याला वेगवेगळे मतप्रवाह आपल्याला बघायला मिळतात. त्यामधला एक मतप्रवाह असा आहे की GR काढून एखाद्या समाजाला दुसऱ्या एखाद्या समाजामध्ये समाविष्ट करता येतं का. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे गॅझेट. मग ते हैदराबादचं असो की सातारचं असो, या गॅझेटला या आरक्षणाच्या तत्वामध्ये सम्मिलित करता येतं का, हाही मुद्दा कायदेतज्ञ विचारत आहेत. त्यामुळं आता प्रश्न असा पडला आहे की सरसकट या शब्दासह हे आंदोलन सुरू होतं. बऱ्याच मराठा संघटनांनीसुद्धा याच्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की सरसकट या नावापासून सुरू झालेलं हे आंदोलन व्यक्तिविशेषपर्यंत जाऊन पोचलं. ज्या वेळेला हा GR निघाला त्यावेळेला नागपूरला फडणवीसांची मुलाखत घेतली गेली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी जे विधान केलं आहे ते विधान एखाद्या मुख्यमंत्र्याला शोभणारं विधान नाही आहे असं माझं मत आहे. कारण निकराची झुंज देणारा हा मराठा समाज कित्येकदा केवळ राजकीय आश्वासनाच्या पोटी पुन्हा पुन्हा अपयशी झालेला आहे. फडणवीसांनी मुंबईमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं या आमच्या शेतकरी समाजाची बर्दाश्त ठेवायला पाहिजे होती, काळजी घ्यायला पाहिजे होती, ती तर घेतलीच नाही. ते भेटायला पण तिथे गेले नाहीत. परंतु काल जे त्यांनी विधान केलं ते विधान तर एकदम चक्रावून टाकणारं विधान आहे. फडणवीस असं म्हणाले की हे या GRनुसार मिळणारं आरक्षण हे समूहाला मिळणार नसून ते पर्टिक्युलर व्यक्तीला मिळणारं आरक्षण आहे. म्हणजे आरक्षणाचं तत्व हे एका वर्गाशी जोडलेलं तत्व असतं. इथे फडणवीस मात्र अगदी उलटं बोलत आहेत, ते की राज्याचे मुख्यमंत्री आहेत. म्हणजे एका बाजूला म्हणायचं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, मग मराठा समाज पुढच्या दारानं प्रवर्ग वाढवून त्याची कॅप काढून त्याची जनगणना करून त्यासाठी आवश्यक असणारा एम्पेरिकल डाटा जमा करून दोन्हीकडे सरकार भाजपचीच असताना यांना का करता आलं नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे GR काढला गेला, मग या GRमधून इतक्या लाख मराठ्यांना त्याचा फायदा होणार आहे असं सरकार म्हणत आहे. तर मग ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं जे त्यांनी मत मांडलेलं होतं त्याला काय अर्थ प्राप्त होतो हा प्रश्न सध्या ओबीसी समूहाला पडलेला आहे. मला याच्या पुढे जाऊन असं वाटतं की जे ओबीसीच्या प्रवर्गामध्ये आधीच अंतर्भूत झालेले समाज आहेत त्या समाजाची अवस्था काय झाली. तुम्ही तर ओबीसीचं जेनेटिक आहे म्हणता, भाजपवाले हे फडणवीस ओबीसी हा आमचा जेनेटिक आहे, आमचं गुणसूत्र आहे असं म्हणताय. तर मग आज ओबीसीच्या पोरांच्या स्कॉलरशिप का बंद आहेत, फेलोशिप का बंद आहेत, नोकर भरतीमध्ये ओबीसींचा टक्का किती आहे, बजेटमध्ये ओबीसींसाठी तरतूद किती आहे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून एका तरी जिल्ह्यामध्ये ओबीसींचं विद्यार्थ्यांचं वसतिगृह आहे का. म्हणजे ओबीसींच्या नोकऱ्यामधल्या प्रमोशनचं बिंदू नामावलीचे इतके प्रचंड प्रॉब्लेम आहेत. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सरकारच ओबीसीच्या विरोधातलं आहे. नक्की दादा, मग मला यालाच धरून एक प्रश्न विचारायचा असा की तुम्ही ज्या पद्धतीनं शैक्षणिकदृष्ट्या तुम्ही ते बोलत होतात, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ओबीसीचे काही नेते असतील किंवा अभ्यासक असतील असं म्हणतायत की अद्यापही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही, परंतु दुसरीकडे लक्ष्मण आके असं म्हणतायत की ओबीसीचं आरक्षण संपलंय. बरोबर नाही. आता कसं आहे, हा सगळा चर्चेचा धुरोळा थोडा खाली बसावा लागणार आहे. याच्यामध्ये कायदेतज्ञांची मतं जी आहेत ती महत्त्वाची वाटतात मला.
आणि ते जोपर्यंत पुढे येऊन बोलणार नाहीत तोपर्यंत आपल्या चर्चांना फारसा काही अर्थ नाही. परंतु जे आरक्षणासाठी लढले त्या मराठा समाजामध्येच आता या निमित्तानं तर्कवितर्काचं उधाण आलेलं आहे. हे जर आपण समजून घेण्याची गरज आहे. आलं लक्षात. आणि त्यामुळे GR काढून एखादा समाज समाविष्ट करता येतो का, हा बेसिक प्रश्न आज मराठा समाजातलेच कार्यकर्ते विचारायला लागलेले आहेत. आणि मी तुम्हाला जे बोलत होतो ते तुम्ही थांबवलं मध्येच, की मुळात हे संघ आणि भाजपवाले हे आरक्षणाच्या विरोधातले सगळ्यांनाच माहिती आहे. बरं, ओबीसीच्या आरक्षणाला सर्वप्रथम विरोध कोणी केला? मंडल कमिशनच्या विरोधामध्ये कमंडल आंदोलन कोणी उभं केलं? गुजरातमध्ये रक्ताचा सडा पडला, पोरांनी जाळून घेतलं, तिथलं वातावरण सगळं अस्थिर केलं. हे संघ प्रणित भाजपनंच केलेलं होतं आहे ना. त्यामुळे आज धनगर समाज ओबीसीमध्ये आहे, बंजारा समाज ओबीसीमध्ये आहे. काय अवस्था बघा, भटक्यांची काय अवस्था आहे बघा. म्हणजे केवळ बोलायचं, मोठ्याने बोलायचं, येईल त्या समाजासाठी महामंडळं काढायची, शून्य त्या ठिकाणची तरतूद, कुठलं ऑफिस नाही, कुठली पार्टी नाही. म्हणजे इतकी घोर फसवाफसवी महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आणि आज घडीला तर काय आहे की हे सगळं महाराष्ट्र अस्थिर आहे. आज घडीला सामाजिक दृष्ट्या जो काय एक सलोखा होता तो सलोखा या फडणवीसांनी बिघडवून टाकलेला आहे. म्हणजे प्रत्येकाला चोंभाळणं हे कसं काय चालेल? अरे, संविधानाच्या चौकटीत राहून तुम्हाला देता येते का नाही देता येत हे सांगितलं पाहिजे. गोरगरीब माणसाला तुम्ही फुटपाथवर झोपायला लावलं. आमच्या माता भगिनी फुटपाथवर जेवण करीत होत्या. काय वाटलं असेल? ज्यांच्याकडे मराठी मन आहे त्या माणसाला काय वाटलं? हा जातीचा मुद्दा नाहीच आहे, हा मुद्दा शेतकऱ्यांचा मुद्दा आहे. गावगाड्यामधली शेतीची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. आज तुम्ही बघताय, आज नांदेड जिल्हा हा जवळपास 60% पाण्याखाली आहे. मग फडणवीस राजकारण करतात, आज करते धरते आहेत महाराष्ट्राचे. ते सर्वात मोठे लीडर आहेत, मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राचे पहिले, ज्याला आपण काय म्हणतो की प्रमुख आहे ना. तर मग या फडणवीसांना एखादी चक्कर का मारावी वाटली नाही? दोन्ही उपमुख्यमंत्र्याला चक्कर का मारावी वाटली नाही? म्हणजे हे शेतकरी हिंदू नाहीत का? हिंदू मुसलमान नेहमी करत असता तुम्ही. तर मग हे मरणारे शेतकरी कोण आहेत? 5 माणसं मेली, 2 माणसं पुराण वाहून गेलीत. म्हणजे कोणत्याही पातळीवर जर तुम्ही विचार केला तर सामाजिक कुठलीच भूमिका यांची नाही. भूमिका असेल तर ती बहुजन समाजाची माती करणारी भूमिका आहे. आणि त्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळाल्यावर लगेच भलं होणार आहे असं ज्यांना वाटत असेल त्यांनी, ज्यांना आरक्षण मिळालंय त्या ओबीसी जात समूहाची आजची अवस्था काय हे बघायला पाहिजे. मी स्वतः प्रोफेसर आहे. मागच्या 15 वर्षापासून मी पाहतोय की बेरोजगारीचा प्रचंड मोठा थैमान आहे. BEd केलेले, नेट सेट केलेले, PhD धारक, MPhil वाले कितीतरी पोरं आज फिरतायत. नोकऱ्याच नाहीये. प्रायव्हेट सेक्टर वाढवलं जात आहे. गव्हर्नमेंट सेक्टर हे पूर्णतः आक्रसून गेलेलं आहे. आणि अशा कालखंडामध्ये आम्ही जीवाची बाजी लावून आरक्षणाच्या लढाया करतो आहोत. सगळ्या प्रकारची गैरसोय असताना, कुठली यांना रसद मिळू दिलेली नसताना, मग धनगरांची अवस्था तीच आहे, मराठ्यांची अवस्था तीच आहे, माळ्यांची अवस्था तीच आहे. म्हणून आपल्या माध्यमातून मी या सगळ्या तरुण पोरांना सांगू इच्छितो, ही आरक्षणाची लढाई नाहीच आहे. ही मुळात आपलं बिघडलेल्या अर्थशास्त्राला सुरळीत करण्यासाठीची खरी लढाई आहे. आणि त्याच्याकडे आपलं लक्ष नाही. तर दादा, मला तुम्हाला ह्याच उद्देशून एक प्रश्न विचारायचा. तुम्ही बोलता बोलता म्हणालात की हे सरकार जे आहे ते आरक्षण विरोधी सरकार आहे. परंतु जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाली आणि जरांगे पाटील असं म्हणाले की पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्र असेल, यातला कुठलाही मराठा समाज किंवा मराठा बांधव आरक्षणापासून वंचित राहणार नाही. म्हणजे जातीवर राजकारण होतंय असं तुम्हाला वाटतंय? ते तर होतच की. कारण तुम्हाला माहिती आहे की जेव्हापासून भाजपचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे तेव्हापासून जातीजातीमध्ये भांडणं लावणं, धर्माधर्मामध्ये भांडणं लावणं, घराघरात भांडणं लावणं, भावाभावात भांडणं लावणं, पक्षापक्षात भांडणं लावणं. कारण विभाजित समाज जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत भाजपचं राजकारण सुरूच होत नाही. सगळ्या प्रकारच्या विभाजनाला त्यांचं समर्थन असतं हे तुम्ही आधी लक्षात घ्या. त्यामुळे इथं माणसात माणूस राहिलेला नाही. आता जातीचं दुकान बघून जर इथे खरेदी करत असतील तर हा फुले शाहू आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, अहिल्यादेवींचा महाराष्ट्र आहे असं आपण कसं म्हणू शकतो? आणि त्यामुळे विषाची बीजं जर तुम्ही पेरली असतील आणि अमृताच्या फळाची वाट बघत असाल तर ते होणार नाही. आणि त्यामुळे फडणवीस यांनी
आज आपल्याला बिनदिक्कतपणे पुढे येऊन सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण मिळणार आहे, ते कसं मिळणार आहे, त्याची प्रक्रिया काय असणार आहे, या गॅझेटचा अंतर्भाव आम्ही या संविधानाच्या चौकटीमध्ये कसे काय करणार आहोत, परिशिष्ट 9 मध्ये हे सगळं स्थिरावेल का आणि खरोखरच यांना न्याय मिळेल का, हे सांगायला पाहिजे. परंतु ते सांगणार नाही. त्यांना हा समाज फक्त झुलत ठेवायचा आहे. धनगरांचं पण तसंच झालं. 2014 मध्ये बारामतीचं एवढं मोठं प्रचंड आंदोलन धनगर समाजाने केलं. त्यावेळेला सुद्धा कपाळाला भंडारा लावून हे म्हणालेच होते ना की तुम्ही आम्हाला मतदान द्या, आम्हाला सत्तेवर बसवा. पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुमच्या एसटीचा GR काढून टाकतो. काय झालं? परंतु आता धनगरांना ओबीसी मध्ये नेऊन झुलवलं जाते. ओबीसीतून आता हिंदुत्ववादाकडे वाटचाल चालली, टोप्या बदलत चाललेल्या आहेत. काही मोजकी आक्रमक माणसं त्या समाजामधली जवळ करायची, त्यांना वाटेल ते बोलायला लावायचं आणि एक सामाजिक कलह या महाराष्ट्राच्या पृष्ठभूमीवर निर्माण करायचा. अशाच प्रकारचं राजकारण आहे. यांच्या राजकारणातली शुद्धता आहे का? यांच्या राजकारणाला कुठली भूमिका आहे का? यांच्या राजकारणाचे सामाजिक संदर्भ तपासा, यांच्या राजकारणाचे आर्थिक संदर्भ तपासा. आज 6 लाखाचं कर्ज झालेलं आहे. 6 लाख कोटी रुपयाचं कर्ज महाराष्ट्रावरती आहे. बेरोजगाराचं प्रमाण किती प्रचंड वाढलंय. नॅशनल सॅम्पल सर्व्हेचे अहवाल काढून तुम्ही बघा. मग असं असताना सरकारं फोडली जातात, पक्षात पक्ष ठेवला जात नाही, घरात घर ठेवलं जात नाही आणि समाजात समाज ठेवला जात नाही. आणि त्यामुळं आरक्षणाच्या लढाया लढून हे बहुजन समाजातले लोक कोलॅप्स व्हावेत आणि पुढे असंघटित कामगार म्हणून यांनी जीवन जगावं, हीच यांची भूमिका आहे. कारण हे कायमस्वरूपी बहुजनांच्या विरोधातले आहेत. शिवाजी महाराजांच्या कालखंडात होते, अहिल्यादेवींच्या कालखंडामध्ये होते, शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये होते, ज्योतिराव फुल्यांच्या काळात होते, बाबासाहेबांच्या काळात होते. यांच्या भूमिका काय आहेत? यांच्या भूमिका संविधानाला धरून नाहीत, बहुजनवादी नाहीत. हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय. आणि त्यामुळं मराठा समाज देखील संपूर्णपणानं या GRवर विश्वास ठेवून नाही आहे, हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. बरं दादा, तुम्ही स्पष्टपणे बोललात त्या मुद्द्यावर, परंतु मनोज जरांगे पाटील असं म्हणताय की हा जो आरक्षणाचा आमचा लढा आहे किंवा काल GR पारित झाला आहे, या GRच्या माध्यमातून ज्यांच्याकडे नोंदी सुद्धा नाही आहेत त्यांच्या सुद्धा हे गॅझेट आहे, परंतु यामध्ये काही अडथळे आलेत किंवा काही चुका असतील तर नव्याने GR आम्ही काढायला लावू, असं जरांगे पाटील म्हणतात. अहो, निजामी गॅझेटचा जर विचार केला तर आज तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, बंजारा समाज तिथे ST मध्ये आहे, धनगर समाज तिथे SC मध्ये आहे, ओबीसी मध्ये आणखी बऱ्याच जातींना समाविष्ट करायला लागली, मुस्लिमांच्या बऱ्याचशा जाती ह्या ओबीसी मध्ये आहेत. मग त्याच संदर्भाने महाराष्ट्रातल्या इतर समाजाने मागणी करायची का? साधे प्रश्न आहे ते. हे याच्यासाठी फार काही म्हणजे रॉकेट सायन्स लागतं असं काही नाही. फार साधे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न विचारले जाऊ लागलेले आहेत. त्यामुळे आमचं मत असं आहे की एवढा प्रखर लढा देणाऱ्या समाजाला न्याय द्यायचा तर तो सत्यावर आधारित असणार, संविधानाच्या चौकटीत असणारा न्याय द्यायला पाहिजे. आणि तो जर तुम्ही देणार नसाल तर याचा अर्थच असा आहे की ती तुमच्या नियतीमध्ये खोट आहे. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये धिंगाणा घालायचा आहे. तुमचं हे षडयंत्र चालू आहे आणि याच्यापासून बहुजन समाजानं वाचलं पाहिजे असं मला आपल्या माध्यमातून सांगावंसं वाटतं. नक्कीच दादा, म्हणजे की हा जो मनोज जरांगे पाटील यांचा लढा काल यशस्वी झाला आणि मनोज जरांगे म्हणतायत की आपण जिंकलोय असा त्यांनी नारा दिलाय. मला तुम्हाला हे विचारायचं आहे, एकीकडं आता लक्ष्मण हाके मुंबईमध्ये गेलेत, त्यांच्या आपण बाईट्स बघतोय माध्यमांमध्ये ते येत आहेत आणि त्यांनी असं म्हणतायत की मी सुरुवातीला ज्या पद्धतीने विचारलं की आता ओबीसीचं आरक्षण संपलंय आणि दुसरीकडं मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला यश येताना आपल्याला मिळतंय. पुढची भूमिका नेमकं खरंच सरकारची काय असेल आणि 8 मागण्यांपैकी 2 मागण्यासाठी सरकारनं वेळ मागितलाय, म्हणजे सरसकट मराठी सुद्धा कुणबी आहेत आणि सगळ्या सोयऱ्याची ह्या 2 ज्या मागण्या आहेत त्यासाठी 2 महिन्याचा सरकारनं वेळ मागला मनोज जरांगे पाटील यांच्याकडं. खरंच वाटतं पुढची भूमिका स्पष्ट होईल सरकारकडून? तुम्ही GR जर वाचला असेल तर आपल्या असं लक्षात येतं बघा की ओबीसी आपलं कुणबी कापू असे त्या ठिकाणी मराठा समाजाच्या संदर्भातले शब्दप्रयोग आहेत असं त्या GR मधून दाखवलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे सोयऱ्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा काही निकष त्यांनी लावलेले आहेत. पात्रधारक, आता त्याचे निकष ते पुन्हा स्पष्ट करतील. मुद्दा हा आहे की ओबीसीच्या बाजूनं कोण बोलतोय आणि मराठ्यांच्या बाजूनं कोण बोलतोय याच्याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की हे आरक्षण पुढील काळामध्ये कोर्टामध्ये टिकेल का?
आणि याच्याबद्दलची साशंकता ओबीसींच्याच मनात आहे अशातला भाग नाही, मराठा समाजाच्या पण मनात आहे, कायदेतज्ञांच्या पण मनात आहे. आणि त्यामुळं असं कोणी म्हणणं झालं, मराठा समाजाची मंडळी पण म्हणत नाहीत, कार्यकर्ते पण म्हणत नाहीत, नाही नाही आता मिळालं ना आमचं झालं सगळं काम, असं कुणीच म्हणत नाही. बरं का, जरांगे पाटलांना आता त्या ठिकाणी काय त्यांनी शब्द दिला आहे, काय पुढची प्रोसेस असणार आहे, त्याच्यानं त्यांचं समाधान झालं हा भाग निराळा. आपल्याला ते माहितीच नाही ना नेमकं तिथे काय झालेलं आहे. परंतु जी चर्चा महाराष्ट्रामध्ये घडते त्याच्या संदर्भामध्ये मी आपल्याशी बोलतोय. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अगदी मोकळ्या मनाने या ठिकाणी सांगावं असं वाटतं की भाजप सरकार हे आरक्षण विरोधी आहे. भाजप सरकार आपल्या गोरगरीब समाजाला, शेतकरी समाजाला, कष्टकरी समाजाला न्याय देऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यांचा इतिहास पाहिला आणि आजचं वर्तन पाहिलं तर मी जे म्हणतोय ते तुम्हाला पटेल. याच्यापेक्षा आणखी काय बोला. आता बघा तुम्हाला एक सांगतो, आरक्षणाचे लढे एका बाजूला चालू आहेत. का लढे चालू आहेत? त्याचं कारण आरक्षण मिळालं तर आम्हाला नोकऱ्या मिळतील, बरोबर, आमची फीस कमी होईल, आम्हाला मुलांना शिक्षण सुलभ पद्धतीने देता येईल. मुद्दा हा आहे की शिक्षण मुलांना आपल्याला द्यायचं आहे, ती व्यवस्था सगळी किडून गेली ना. आज सामान्य 2 एकराच्या आतमधला जो आमचा अल्पभूधारक शेतकरी आहे तो जिल्हा परिषद मधले जाऊन आपल्या मुलाचं ऍडमिशन करू शकतो का? म्हणजे जिल्हा परिषदचे शिक्षण 14,000 शाळा यांनी बंद पाडल्या त्यांच्या काळात. म्हणजे शिक्षण व्यवस्थेमध्ये कुठला बदल नाही. नव्या नोकऱ्यांची निर्मिती ते करू शकत नाहीत, बरोबर आहे. मग हे आरक्षण आमच्या काय उपयोगाचं ठरणार आहे याचा विचार केला पाहिजे. कारण आज तुम्हाला गुणवत्ता जरी धारण करायची असेल तर किमान पातळीवरचं एक भांडवल तुमच्या पालकाजवळ पाहिजे. उद्या आरक्षण जरी मिळालं, समजा आपण गृहीत धरा, धनगरांना एसटीचं आरक्षण मिळालं, त्यांची ती मागणी आहे, मराठ्यांची ओबीसीची मागणी आहे, दोघांनाही आरक्षण मिळालं तर त्या आरक्षणाचा फायदा शहरात राहणारा कर्मचारी वर्ग, सुशिक्षित वर्ग, भांडवलदार वर्गच घेईल. सामान्य कुटुंबातल्या मुलांना त्या आरक्षणाचा फायदा मिळणार नाही. कारण का, तिथपर्यंत लिफ्ट करण्यासाठी, ती गुणवत्तेला स्पर्श करण्यासाठी जी एक साधनं लागतात, उदाहरणार्थ चांगली शाळा, चांगलं कॉलेज, फीस मधली कमतरता, शिक्षक भरती, याच्याशी एकमेकाशी जोडलेलं आहे हे सगळं. आलं लक्षात? तुम्ही शिक्षक भरती करणार नाही आणि शाळेच्या गुणवत्तेबद्दल बोलला, शाळा चांगली देणार नाही, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबद्दल बोलला, आहे ना. म्हणजे हे सोंग चालू आहे सगळं. आणि म्हणून ही सिस्टीम सुधारल्याशिवाय तुमच्या आरक्षणाच्या तत्वाला काहीही अर्थ प्राप्त होत नसतो. हे आपण समजून घेण्याची गरज आहे. म्हणून मराठा असतील किंवा सगळ्या शेतकरी समाजातले ओबीसी आणि याच्यामध्ये जे ध्रुवीकरण झालंय त्या पोरांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की हा आपला आजचा जगण्या मरण्याचा जो काही प्रश्न निर्माण झालेला आहे तो प्रश्न आरक्षणामुळे निर्माण झालेला नाही. व्यवस्था बिघडलेली आहे, अर्थशास्त्र बिघडलेलं आहे. आणि त्यामुळं, आणि हे जर सुधारायचं असेल तर पुनश्च एकदा आपल्याला बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं की राजकीय मंडळी ती आपल्याला व्यवस्थितपणानं निवडावी लागतील. आपले प्रतिनिधीच जर किडक्या मनाचे असतील, आपले प्रतिनिधीच जर बोगस असतील, आपले प्रतिनिधीच हे जर पैशा पाठीमागं धावणारे असतील, भ्रष्ट असतील, तर ते कोणत्याही समाजाचे असू द्या ते न्याय देऊ शकत नसतात. आणि म्हणून ही राजकीय व्यवस्था बदलली पाहिजे, त्यासाठीचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आरक्षणाच्या ज्या आजच्या महाराष्ट्राच्या संघर्षामध्ये आपल्याला एक आशेचा किरण दिसतोय आणि तो म्हणजे राहुल गांधी यांची स्टेटमेंट्स. राहुल गांधी म्हणतायत की पहिले तुम्ही जनगणना करा. भाजप जनगणना करायला तयार होतं का? नव्हतं. दबाव आल्यावर ते तयार झालं. आजही महाराष्ट्रानं इम्पेरिकल डाटा केंद्राकडून घेतलाय का? घेतलेला नाही. म्हणजे जनगणना जोपर्यंत होत नाही, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी, तर मग त्याची हिस्सेदारी कशी मिळणार आहे? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 50% कॅप तुम्हाला उडवावी लागेल. तामिळनाडूचं उदाहरण दिलं जातं. अरे तामिळनाडूमधलं कधी झालंय? त्याच्यानंतर आपल्या इथे किती अमेंडमेंट झालेले आहेत हे कुणीही बघायला तयार नाही. म्हणून ही कॅप काढण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रानं प्रयत्न करायला पाहिजेत. तरच जे समाज आज पूर्वी जे शेतकरी होते, बऱ्यापैकी शेती होती, पिकत होती, है ना, बरं चाललेलं होतं, तो समाज आज पार आर्थिकदृष्ट्या कमजोर झालेला आहे. त्या
आता आपण म्हणता की आर्थिकदृष्ट्या कमजोर झाला पण गरिबीला याच्यात स्थान नाही, बरोबर आहे. अहो नुसतं आर्थिकदृष्ट्याच कमजोर झाला नाही. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, आज महानगरामधल्या झोपडपट्ट्यामध्ये तुम्ही जाऊन बघा, पूर्वी दलित समाजामधली, मुस्लिम समाजामधली माणसं असायची, आता तुम्हाला ओबीसी समाजातली, मराठा समाजातली माणसं त्या ठिकाणी दिसत आहे ना. म्हणजे सोशल स्टेटस पण या ठिकाणी घसरला चाललेला आहे. आणि अशा वेळेला आपल्याला ही व्यवस्था बदलून टाकण्यासाठी काय करता येऊ शकतं, यासाठी झटावं लागणार आहे आणि एकत्रितपणानं झटावं लागणार आहे. आपण विभाजित झालो तर आपण ठोकले जाणार आहोत. कोपऱ्या कोपऱ्यामध्ये नावून ही व्यवस्था, संघाची व्यवस्था आपल्याला ठोकूनच काढणार आहे. आणि त्यामुळं मराठा ओबीसीचा वाद न करता, कारण ओबीसीच्या बाजूने वाद करणारे बहुतांश हे भाजपशी जोडलेले आहेत, संघाशी जोडलेले आहेत, वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटनाशी जोडलेले आहेत, किंवा आजही मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजामधले लोक जय जयकार या सरकारचं जे करत आहेत ते भाजपशी जोडलेले आहेत, ते संघाशी जोडलेले आहेत. म्हणजे हे जे पदर आहेत याच्यामधले ते आमच्या गोरगरीब समाजाला माहीत असत नाही, खेड्यामध्ये राहणाऱ्या पोरांना माहीत असत नाही. सोशल मीडियावर जे येतं ते बघून तो मतं बनवत असतो. आणि अशामुळं हे सगळे प्रश्न अतिशय गुंतागुंतीचे झालेले आहेत. आणि ही गुंतागुंत सोडवण्यासाठी समाजाचं प्रबोधन हे झालं पाहिजे, व्यापक पातळीवर ते समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे. आणि आम्ही सगळे एक आहोत. आमच्या सगळ्यांच्या जगण्या मरण्याचे प्रश्न सारखेच आलेले आहेत. ओबीसी शेतकरी असेल तर तो काही फार चांगला नाही. आज तुम्ही बघताय मराठा शेतकऱ्यांच्या खालोखाल धनगर शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, माळी शेतकऱ्याच्या आत्महत्या आहेत, वंजारी शेतकऱ्याच्या आत्महत्या आहेत. सगळ्या जातीतले जे पुढारी आहेत ते गलेलट्ट आहेत. जे गलेलट्ट पुढारी आहेत त्याला जातीची गरज नसते, त्याला धर्माची गरज नसते, आहे ना. तो भांडवलाच्या आधारावर त्याचं राजकारण करत असतो, त्याला समाजाची काही घेणं देणं नसतं. म्हणून ओबीसीनी पण म्हटलं नाही पाहिजे असं कधी की बाबा मराठ्यांचे एवढे नेते आहेत, मराठ्यांच्याकडे एवढे कारखाने आहेत. या बोगस बोलण्याला काही अर्थ नसतो. लक्षात, तुमचेही नेते होते, काय झालं, भुजबळांचा ओबीसीचा तसा काय संबंध आहे असा जर विचार आपण केला, प्रचंड मोठा भांडवलदार माणूस आहे, मग ते मराठवाड्याच्याच भूमीमध्ये आंदोलन करतात. नाशिक तिकडच्या भागामध्ये ओबीसीचे त्यांनी आंदोलनं घ्यावी, त्या ठिकाणी मोर्चे काढावे, तसं होत नसतं. कारण मराठवाड्याची भूमी हे प्रत्येकाला सोयीची भूमी वाटते, आहे ना. आणि आजही तुम्हाला सांगतो, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईचा आधार आहे मराठा शेतकरी, तो मराठवाड्यातला. कारण तो पाय खोरतोय, त्याच्या जिंदगानीवर प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून ही पोरं पेटलेली आहेत. आणि त्या पोरांच्या डोळ्यापुढे एकच ठेवलेलं आहे, आरक्षण मिळालं की आपलं खूप चांगलं होणार आहे. आणि ते सत्य नाही. आणि म्हणून त्यांनी बघावं, ज्यांना आरक्षण मिळालं त्या धनगराची अवस्था काय आहे, त्या खेड्यात राहणाऱ्या माळी शेतकऱ्याची अवस्था काय, फुल विकणाऱ्या माळ्याची अवस्था काय, ते ऊसतोड कामगार जे वंजारी जातात त्याची अवस्था काय, हे बघायला पाहिजे. हे नेते कधीच बोलणार नाहीत तुम्हाला, कारण त्यांना पोलरायझेशन करायचं आहे, त्यांना फक्त जातीचं मतदान घ्यायचं आहे. कारण आपण केलेली पापं झाकून टाकायची असेल तर जातीची चादर ओढावी लागते. म्हणून हे बीड जिल्ह्यामध्ये आपण बघताय, आहे ना, तिथे खरा अग्नी पेटला हा संघर्षाचा. तो राजकीय अग्नी आहे, तो सामाजिक अजिबात नाही आहे, तो आरक्षणाच्या लढाईचा नाही आहे. हे जर आपण समजून घेण्याची गरज आहे. म्हणून राजकीय प्रश्न निराळे आहेत आणि आरक्षणाच्या संदर्भातले सामाजिक प्रश्नही निराळे असतात. सामाजिक प्रश्नाशी बहुतांश आर्थिक प्रश्न जोडलेले असतात. आणि हे आर्थिक सामाजिक प्रश्न सोडवायचे असेल तर राजकारणाचे प्रवाह शुद्ध करावे लागतात. त्याची तयारी आपल्याला आहे का? अहो, मराठा समाजानं आपलं मतदान एकदा बदलून टाका. हे जे सगळे भांडवलदार आपण उभे केलेले आहेत, ऐन वेळेला जातीचे झेंडे घेऊन येणं असतात आणि आपण सगळे सरसकट त्यांना मतदान करतो, हे एकदा बंद करा. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं महाराष्ट्र सुधरेल. मराठा समाजामध्ये सुद्धा अतिशय चांगला विचार करणारी, चांगली धडपड करणारी कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पाठीमागे मराठा समाज का उभा राहत नाही हा माझा प्रश्न आहे ना. मराठा समाज उभा राहिला तर ओबीसी उभा राहील, मुसलमान उभा राहील, इतर सगळे समाज, दलित समाज असेल, सगळे उभे राहतील. एखादी भूमिका तर आपल्याला या ठिकाणी स्थिर करावी लागेल. बहुसंख्याकानं भूमिका स्थिर करायची असते. भारतामध्ये काय करायचं हिंदूंनी ठरवावं लागतं, कारण ते बहुसंख्य आहे. ते जसे वागतील त्याचा परिणाम म्हणून अल्पसंख्य त्याला प्रतिक्रिया देतील. तसंच आहे गावगाड्यामध्ये, या महाराष्ट्राच्या गावगाड्यामध्ये मराठा समाज आहे, त्यानंतर धनगर समाज आहे, माळी समाज आहे, हे मोठे समाज आहेत. हे ज्या भूमिका घेतील त्याची प्रतिक्रिया म्हणून इथली सगळे लहान लहान समाज घटक आपली वर्तन व्यवस्था बदलतील. मात्र आम्हीच बिघडलो, आम्ही संख्येने जास्त आहोत, त्यांचंच वर्तन आता बिघडलेलं आहे. ते लोकशाहीला धरून नाही. आणि त्यामुळं मग आपोआपच या सगळ्या छोट्या छोट्या समाज घटकांना असुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि मग प्रतिक्रिया होते आणि ते सगळे सामाजिक संघर्ष हे जन्माला येतात. मोठं असणं तर मोठी जबाबदारी घेण्यासाठी असतं. जबाबदाऱ्या घ्यायच्या नाहीत आणि आम्हाला मोठेपणा करायचा याला काहीही अर्थ नसतो. म्हणून आमच्या परंपरेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एक तत्त्वज्ञान दिलेलं आहे. नुसतं ते लढण्याचं नाही तत्त्वज्ञान, तर सामाजिक एकोप्याचं तत्त्वज्ञान आहे.
ते समन्वयाचं तत्त्वज्ञान आहे, ते समतेचं तत्त्वज्ञान आहे, ते बंधुभावाचं तत्त्वज्ञान आहे. आणि आपल्या माती एवढं सर्वोच्च काही नसतं, ना धर्म असतो ना जात नसते, हे महाराजांनी आपल्याला शिकवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरक्तीचा संदेश दिलेला आहे. एवढं स्वराज्य घडवलं, पण महाराजांनी हे भोसल्याचं राज्य आहे असं म्हटलं नाही, हे रयतेचं राज्य आहे म्हटलं आहे ना. हे आमच्या मातीचं खरं रहस्य आहे आणि ते तरुणांनी ओळखायला पाहिजे. नक्कीच. तर हे होते यशपाल भिंगे. प्रखरपणे यांनी मतं व्यक्त केलेली आहेत. हे सरकार जे आहे सर्वसामान्यांचं, इथल्या तरुणांचं नाही आहे. हे सरकार जे आहे ते आरक्षण विरोधी आहे अशी टीकासुद्धा त्यांनी यावेळी केलेली आहे. माझा सहकारी जयसह आपण इथेच थांबूयात. पाहत राहा बोला नांदेड.